नमस्कार. आस्वाद म्हणांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कडक उन्हाळा सुरू झालाय आणि आता आपल्याला तल्लफ होतीये ती थंडगार काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची. तर मग चला हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवूयात. तर त्यासाठी आपण इथे कलिंगड घेतलेला आहे, जे की मी ऑलरेडी कट करून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला एक दाखवण्यासाठी इथे कट करून दाखवतेय की कशा पद्धतीने तुम्ही कलिंगड इझिली आणि पटकनी कट करू शकता आणि त्याचे बारीक बारीक डाइस करू शकता. तर त्यासाठी एक कलिंगड मी इथे घेतलेला आहे आणि त्याला आपण सुरीच्या सहाय्याने एकदम व्यवस्थित बारीक बारीक कट करून घेणार आहे. पहिल्यांदा त्याच्या ज्या काही कडा आहेत त्या सगळ्या व्यवस्थित कट करून घ्यायच्यात. अशाच पद्धतीने जर तुम्ही कट केलं तर कलिंगड कट करायला सोपं जातं. तर त्यासाठी तर इथून व्यवस्थित कडा आपण आधी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण आतला जो काही लाल गर आहे तो कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कलिंगडचे काप करून घ्यायचे आणि आपण जर का आपल्या ह्या चॅनलवरती आस्वाद म्हणांच्यामध्ये जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज आपण इथे टाकत असतो, तर तसे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यासाठी तुम्ही हे चॅनल फॉलो करू शकता. अशा पद्धतीने मी इथे बारीक बारीक त्याचे डाइस करून घेतलेले आहेत कलिंगडाचे आणि तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित बारीक होतात. यापेक्षा तुम्हाला बारीक करायचे असेल तर तुम्ही बारीकही करू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व कलिंगड पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण बर्फ टाकून घेतोय. मी हा वाटीमध्ये बर्फ बनवला होता त्यामुळे मी मोठी डाइस टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा लिटर एवढं दूध मी इथे घेतलेलं आहे, जे की गरम करून थंड करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीवरती तुम्ही जेवढं बनवणार असाल त्याच्यावरती कमी जास्त करू शकता. मला इथे जास्त गोड नको होतं म्हणून मी 1/4 कप एवढं साखर वापरलेली आहे. तुम्ही इथे पिठी साखरचाही वापर करू शकता आणि आवडीनुसार तुम्ही गोडही कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपले जे काही कलिंगडाचे काप आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. कलिंगडाचे कापमध्ये जर का तुम्हाला बिया नको असतील तर तुम्ही त्याही काढून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे होममेड रूह अफजा सरबत टाकून घेते, जो की मी 5 ते 6 चम्मच एवढे टाकलेले. तुम्ही जर का रेडीमेड जर यूज करणार असाल तर तुम्ही त्याचे फक्त 2 किंवा 2 ते 2.5 चमचे एवढं जरी टाकलं तरी तो भरपूर होऊन जाईल. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपली साखरही विरघळली पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं जे काही रूह अफजा आहे जे की आपल्या शरीराला थंडावा देतं ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आपल्या सरबताला एकदम छान अशी टेस्टसुद्धा येणार आहे. तर त्यासाठी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आपलं हे जे काही सरबत आहे ते एकदम सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर मग पाहुणे आले किंवा आपल्याला स्वतःला जरी तल्लफ झाली तरीसुद्धा आपण हे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजबरोबर पुन्हा एकदा भेटूयात आस्वाद म्हणांच्यामध्ये. धन्यवाद.